महाराष्ट्राचा हे कॉफी टेबल बुक देऊन या ठिकाणी विनयजी कोरे यांचा आपण सन्मान करतो आहोत। मी विनंती करतो विनयजी कोरे यांना कृपया त्यांनी व्यासपीठावरच थांबावं आणि योगेश सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं आणि यानंतर पुढच्या मुलाखतीकडे आपण वळणार आहोत। हॅलो 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 नमस्कार नमस्कार। विनयजी कोरे आपल्या सोबत आहेत आणि ही चर्चा करत असताना हा संवाद खरं तर आपल्याशी होत असताना आपलं शेती आणि एकूणच शेतकऱ्यांसाठीचं योगदान हे महाराष्ट्र जाणतो। त्यामुळे या संवादाची सुरुवात करत असताना खरं तर पहिला प्रश्न हाच मनात आहे की ज्या काही योजना दरम्यानच्या काळामध्ये सरकारकडनं शेतीसाठी शेतीला अधिक संपन्न करण्यासाठी आल्या आणि त्या अर्थानं शेतकऱ्यांना अधिक संपन्न करण्यासाठी आल्या, कोणत्या अशा प्रमुख योजना आहेत ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल? खरं तर मला सगळ्यात अगोदर सांगितलं पाहिजे की ह्या विशेष करून 2.5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय मोठ्या योजना शेतकऱ्यांच्यासाठी घेतल्या गेल्या की ज्याची तुलना ह्याच्या अगोदरच्या कुठल्याही सरकारांच्या बरोबर करता येणार नाही। इतकं मोठं काम ह्या 2.5 वर्षाच्या काळात करायचा प्रयत्न झाला। पण दुर्दैव महाराष्ट्राचं असं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात सत्तांतर झालं किंवा ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडल्या आणि प्रामुख्यानं मेन फोकस सगळा महाराष्ट्राचा हा चांगल्या योजना चांगली विकास कामं ह्याच्यापेक्षा राजकारण, मग अनेक आरक्षणाचे प्रश्न, विविध समाजाचे प्रश्न म्हणजे प्रामुख्यानं चर्चेत ह्या। विनयजी एक विनंती, फक्त माईक थोडासा आपण जर जवळ पकडला हा पुरे। प्रामुख्यानं ह्या बाकीच्या गोष्टींची चर्चा फार झाली आणि सगळ्यात महत्वाचा सेक्टर असणारी जी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आहेत ह्याच्यावर फार मोठी चर्चा खरं तर होऊ शकली नाही। मला प्रामुख्यानं जर 2-4 गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करायचा म्हटलं तर मला वाटते अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, वेगवेगळ्या अवकाळी पाऊस असेल, ह्या सगळ्यामुळं जे शेतीचं नुकसान झालं, या नुकसानीला आपले जे केंद्र सरकारचे नियम होते, महाराष्ट्र सरकारचे ह्याच्या अगोदरचे नियम होते, ह्या सगळ्या नियमांच्या बाहेर जाऊन खरं तर भरीव अशी मदत देण्याचं काम या काळामध्ये झालं आणि फार मोठ्या प्रमाणात हा पैसा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न झाला। धोरणात्मक निर्णयांचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर प्रामुख्यानं एक धाडसी घोषणा सरकारच्या वतीनं केली गेली की एकरी 1 रुपया शेतकऱ्यानं भरायचा आणि त्या 1 रुपयामध्ये वरचा प्रीमियम महाराष्ट्र सरकार भरणार आणि संपूर्ण क्रॉप इन्शुरन्स हा सरकारच्या वतीनं केला जाणार। आता हा खरं तर एक ड्रीम प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा प्रकल्प होता अगदी, आणि त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात काम झालं। फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण विम्याच्या कवचाखाली त्या ठिकाणी आणू शकलो आणि विमा कंपन्या विमा मिळणार नाही यासाठी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्याकडनं कागदपत्र करून घेतल्या जात होत्या त्याच्यावर सुद्धा फार धोरणात्मक दृष्ट्या काम करायचा प्रयत्न झाला आणि प्रामुख्यानं त्यांचे नियम शिथिल करणं आणि सध्या ज्या वेगळ्या वेगळ्या पर्यावरणाचे जे आपण प्रश्न बघतोय, ग्लोबल वॉर्मिंग बघतोय, निसर्गाचा बेभरोसीपणा बघतोय आणि ह्यातनं जे पिकांच्यावर झालेले प्रश्न आहेत त्याला सुद्धा ह्यात समाविष्ट करण्यासाठी म्हणून खरं तर प्रयत्न केला गेला। मला वाटतं ही योजना भविष्य काळात सुद्धा एक फार मोठी दिशा देणारी आणि शेतकऱ्याला आधार देणारी योजना म्हणून लोकांच्यापर्यंत येईल अशा पद्धतीचा हा एक मोठी गोष्ट ह्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न झाला। शेतकरी सन्मानसारखी योजना जी केंद्र सरकारनं राबवली, खरं तर ती योजना महाराष्ट्र सरकारनं सुद्धा स्वीकारली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्राच्या बरोबरीनं पुन्हा हे 6,000 रुपये देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला।
मला वाटतं अनेक लोकांनी ह्याच्यावर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं भाष्य करायचा प्रयत्न केला की 6,000 म्हणजे काय आहेत, कसे आहेत. पण मी ग्रामीण भागात लोकांच्या बरोबर, शेतकऱ्यांच्या बरोबर फिरणारा कार्यकर्ता असल्यामुळं अतिशय मोठं ह्याचं एक कौतुक लोकांना किंवा एक आधार लोकांना या शेतकरी सन्मानाचा सुद्धा आहे. आणि प्रामुख्यानं सरकार कुठेतरी माझा विचार करते अशा प्रकारची एक भावना आणि एक वेगळ्या पद्धतीचा आधार या सन्मान योजनेतनं लोकांनी मिळवला आहे. आणि मला वाटते की लोकांच्या मनातली लोकप्रिय योजना म्हणून ही सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी पहिल्यांदा राबवली गेलेली योजना आपण त्या ठिकाणी बघतोय. प्रामुख्यानं मग 7.5 हॉर्सपॉवरच्या खालच्या सगळ्या शेती पंपधारकांची वीज बिलं कायमस्वरूपी माफ करण्याचा घेतलेला निर्णय असेल, मागच्या काळातल्या थकबाक्यासुद्धा माफ करायचा घेतलेला निर्णय असेल, म्हणजे कोट्यावधी रुपयांच्या ह्या योजना खरं तर सामान्य कुटुंबांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न झाला. प्रामाणिक शेतकऱ्याला 50,000 रुपयेपर्यंतचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा सुद्धा निर्णय घोषणा झाली होती, पण ती प्रत्यक्ष राबली नव्हती. ते सुद्धा पैसे सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आपल्याला ह्या काळामध्ये पोचवता आले. आणि सगळ्या प्रकारचे घटक, मग सोयाबीन उत्पादक असू दे, कांदा उत्पादक असू दे, ऊस उत्पादक असू दे, प्रत्येकाला आपल्याला काय देता येईल या दृष्टिकोनातून खरं तर सर्वांगीण विचार झालाय असं मला तरी स्वतःला वाटतं. तुम्ही आता योजनेचा उल्लेख करत असताना म्हटलं की शेतकरी सन्मान योजना आणि त्या योजनेला झालेला विरोध. तर जलयुक्त शिवारबाबत बोलायचं तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. महायुतीचं सरकार आलं तेव्हा पुन्हा एकदा ही योजना सुरू केली गेली. एकूणच जेव्हा तुम्ही बोलताय, शेतकऱ्यांशी संवाद साधताय, तेव्हा कसा रिस्पॉन्स, कसा फायदा याचा एकूणच शेतीला, शेतकऱ्याला होताना बघायला मिळालेला आहे? या योजनेकडे मला वाटतं एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे की परमेश्वरानं ज्या वेळेला हे विश्व तयार केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2/3 पाणी आहे, 1/3 जमीन आहे. आणि ह्या जमिनीवर सुद्धा पाणी हा एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यावर जीवसृष्टी चाललेली आहे. आणि ह्या जीवसृष्टीमध्ये तुम्ही जर सगळ्या जगाचा अभ्यास केला तर साधारण 80% पाणी हे आपल्याला ग्राउंड वॉटरमधनं त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे तलाव किंवा मोठी धरणं याच्यापासून मिळणारं पाणी हे फक्त 15 ते 20% आहे. म्हणजे भूगर्भातलं पाणी हे प्रामुख्यानं हे जग चालवतं किंवा जीवसृष्टी चालवतं, हे प्रामुख्यानं आपण त्या ठिकाणी बघतो. आणि मग हे भूगर्भातली पाण्याची पातळी कमी होत निघाली आणि ह्याचे अनेक वेगळे वेगळे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांच्या समोर दिसायला लागले. मग त्याला अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारची कारणं झाली की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली, आपले डोंगर उघडे पडले, पडणारा पाऊस तसाच वाहून जायला लागला, समुद्राला पाणी जायला लागलं, जमिनीत पाणी मुरणं आणि भूगर्भातलं पाणी वाढणं ही प्रक्रिया जवळजवळ कमी होत निघाली. जिथं 50-60 फुटावर बोरिंगला पाणी लागायचं तिथं 200-200 फुटावर बोरिंग मारलं तरी पाणी लागेना. म्हणजे अनेक प्रश्न पाण्याच्या उपलब्धतेच्या, भूगर्भातल्या पाण्याच्या अनुषंगानं तयार झाल्याचं चित्र आपण बघितलं. आणि म्हणून ह्याच्यावर जर उपचार करायचा असेल, जलयुक्त शिवार ही संकल्पना काय होती की वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग आपल्याला कमी करता येईल का, त्याला थांबून थांबून व्हायला लावता येईल का, आणि ते पाणी जितका वेळ थांबेल तितकं ते जमिनीत मुरायची संधी आपल्याला तयार करता येईल का. आणि ते जर पाणी जमिनीत मुरलं तर ते सगळं शिवार हे जलयुक्त होऊ शकेल, तिथली ग्राउंड वॉटर लेवल वाढेल, तिथं पूर्वी ज्या विहिरींच्यावर बागायती केली जायची त्या परत त्या विहिरी पाण्यानं समृद्ध होतील आणि ते सगळं शिवार पुन्हा एका हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल करेल. खरं तर ही संकल्पना होती. दुर्दैवानं ह्या योजनेला विरोध व्हायचं कारण नव्हतं, कारण 5 वर्षे ज्या वेळेला 4 वर्षे ही योजना चालवली, कारण ही सुद्धा योजना अशीच आहे की पहिल्या वर्षी त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल असं नाही. सातत्यानं ज्या वेळेला हे काम आपण करत राहू त्यावेळेला ग्राउंड वॉटर लेवल, कारण ग्राउंड वॉटर लेवल खाली पण गेली, ती काय एका वर्षात गेली नाही, अनेक वर्षात ती खाली जात गेली, तशी ती वर आणायची होती. आणि त्याचे चांगले थर्ड पार्टी ज्याला आपण ऑडिट म्हणतो, असं जे ऑडिट केलं गेलं होतं त्यात चांगल्या रिझल्ट्स ह्याचे आले होते. आणि अनेक ठिकाणी जिथं पिण्याचं पाणी नव्हतं तिथं पिण्याचं पाणी पुरायला सुरू झालं, अनेक ठिकाणचे टँकर बंद झाले. म्हणजे असं यश असताना सुद्धा दुर्दैवानं ती बंद झाली आणि परत आता ती चालू होते. आणि ग्राउंड वॉटरच्या दृष्टीनं महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम चालू राहतंय, हे एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. मगाशी तुम्ही उल्लेख केला शेतकरी सन्मान योजना
आणि त्याच्या जोडीलाच आणखी एक योजना आहे ज्याच्याविषयी आपण प्रामुख्याने बोलायला लागेल ती म्हणजे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. या 2 योजनांविषयी जर का सविस्तरपणे आणि प्रामुख्याने बोलायचं तर कसा एकूणच फायदा या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मागच्या काही काळामध्ये शेतकऱ्यांना होताना दिसलाय, जाणवलाय? प्रामुख्यानं आपण जे बघतो ना, म्हणजे शेतकरी सन्मान ही योजना ही तर थेट त्याला मदत करणारी योजना आहे. अगदी. म्हणजे तो पैसा त्यानं कशासाठी वापरावा, कुठल्या कारणासाठी वापरावा हा वैयक्तिक त्यानं निर्णय घ्यावा. पण सरकार म्हणून शेतकऱ्याला थोडक्यात सक्षम करणं, एक सक्षम करणं, एक आधार देणारा विश्वास किंवा सरकार तुझ्या बरोबर आहे हे सांगणारा एक विचार त्याच्यापर्यंत पोहोचवणं, बरोबर, ती भावना त्याच्यापर्यंत खरं तर पोहोचवणं, प्रामुख्यानं हा शेतकरी सन्मान योजनेमागचा एक विचार होता. आणि पीक विमा हा जो विषय आहे की एखादं पीक कुठल्याही कारणानं गेलं आणि त्या पिकाच्यासाठी आपण पीक कर्ज काढलेलं असतं, म्हणजे ती जमीन नांगरण्यासाठी म्हणून, ती बियाणं आणण्यासाठी म्हणून, काही खतं घालण्यासाठी म्हणून, आणि एखादं संकट येतं आणि ते सगळं पीक उद्ध्वस्त होतं आणि ते सगळं कर्ज त्याच्या अंगावर येतं. या अशा काळात सगळ्या व्यवसायांना जसं संरक्षण आहे इन्शुरन्सचं, तसं त्या पिकाला सुद्धा आपल्याला इन्शुअर्ड करता येईल का या विचारातनं ह्या योजनेचा जन्म झाला. आणि अनेक शेतकरी खरं तर पीक विमा उतरत नव्हते आणि त्याला अनेक कारणं होती. म्हणजे तो प्रीमियम भरायचा काही वेळेला लोकांना नको वाटायचं, काही वेळेला प्रीमियम भरून इन्शुरन्स केला जायचा पण इन्शुरन्स कंपन्याकडनं योग्य वेळेला त्याचा परतावा मिळायचा नाही, त्यामुळे विश्वासार्हता त्या योजनेबद्दलची थोडी कमी जास्त होती. आणि म्हणून सरकारनं निर्णय घेतला की आपण ह्यात एक पाऊल पुढे जाऊया आणि शेतकऱ्यानं 1 रुपया द्यायचा, वरचा प्रीमियम सरकारनं द्यायचा आणि त्याचं दरवर्षी सगळं पीक आपण इन्शुरन्सच्या कव्हरेज खाली आणायचं. आणि जे प्रश्न तयार होत आहेत क्लेम देण्याबद्दलचे, त्या बाबतीत सुद्धा सरकारच्या पातळीवर सरकार जे मोजमाप करतं नुकसानीची, त्याचा आधार घेऊन इन्शुरन्स कंपन्यांच्या बरोबर सरकारनं निगोशिएट करायचं आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यायची. आणि ह्याच्या मागचं अर्थकारण सुद्धा असं होतं की ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की असे ज्यावेळेला अवकाळी पाऊस पडतो किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती येते आणि सरकारकडनं शेतकरी अपेक्षा करतात की आम्हाला काहीतरी मदत सरकार म्हणून केली पाहिजे, तर सरकारला सुद्धा त्यावेळेला मदत करायची पाळी येते. तर हे सरकारला जी नुकसान भरपाई किंवा मदत करावी लागते ह्यातला काही पार्ट हा आपण इन्शुअर्ड करावा आणि विम्याच्या पैशातनं मदत देणारी व्यवस्था आणि सरकारवरचं अप्रत्यक्ष बर्डन कमी करणारी व्यवस्था सुद्धा शेतकऱ्याचं हित जोपासत असताना आपण राबवावी, ही त्याच्या पाठीमागची खरं तर संकल्पना आहे. शेतीविषयी आपण बोलत असताना शेतीसोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच सहकाराच्या अवतीभोवती सुद्धा तुम्ही बरंच कार्य केलेलं आहे. त्यामुळे शेतीविषयी बोलत असताना अर्थातच शेतीच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून सहकार्याकडे बघितलं जातं. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून एकूणच ज्या काही योजना आल्या त्याचा कसा फायदा झालेला आहे याच्याविषयी सुद्धा अर्थातच आम्हाला ऐकायला आवडेल. शेतकऱ्यांच्या खरं तर एक संघटित व्यासपीठ ज्याला आपण म्हणतो किंवा छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी मिळून प्रक्रिया करणारी कारखानदारी निर्माण करण्याचं काम असेल किंवा कुठलीही चळवळ जी सहकाराच्या कायद्यात आपण बसवली की एक मोठा उद्योजक जी गोष्ट करू शकत नाही ती सगळ्यांनी मिळून करावी आणि त्यातला नफा सगळ्यांनी मिळून वाटून घ्यावा, ह्या प्रिन्सिपल खाली खरं तर सहकार आपण सुरू केला. आणि मला आनंद होतोय की या कोल्हापूर संस्थांना म्हणजे 1904 साली राजेश्री शाहू महाराजांनी पहिल्यांदा या देशामध्ये सहकार कायदा स्वीकारला आणि 1904 पासून सहकाराची महाराष्ट्रात झालेली सुरुवात आपण बघतोय. मग विकास सोसायट्यांच्या माध्यमातून झालेली सुरुवात, आज अनेक सोसायट्या 100 वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी काम करतायत आणि छोट्या छोट्या शेतकऱ्यांना एक एकत्र कामकाजाची संधी देणारं काम एक चळवळ म्हणून खरं तर सुरू झालं. काही वेळेला आपण सहकारातलं महाराष्ट्राचं योगदान असा ज्या वेळेला विचार डोळ्यासमोर मांडतो तर महाराष्ट्रातली जवळजवळ 80% लोक ही सहकारामध्ये बांधली गेलेली आहेत, अशा प्रकारचं चित्र आपल्या समोर आहे. मग त्यात सहकारी बँका असतील, सहकारी पतसंस्था असतील, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं की आज शहरामध्ये ज्या फ्लॅट सिस्टीम आपण करतो, आता त्या फ्लॅट सिस्टीममध्ये ओनरशिप प्रत्येक फ्लॅट धारकाला देत असताना तिथं सुद्धा सहकार सोसायटी शिवाय दुसरा पर्याय आजही कुठला निर्माण झालेला नाही. बरोबर, सहकारालाच तिथं काम करावं लागतं.
आणि म्हणून शेतकऱ्यांशी निगडीत असताना अनेक लोकांशी निगडीत हा व्यवसाय पुढे गेलाय. पण काही आव्हानं सुद्धा या व्यवसायाच्या समोर आहेत. दुर्दैवानं आज खाजगी क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमण त्या ठिकाणी करते. सहकाराच्या समोर काही आव्हानं वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये सहकारी संस्था कमी झाल्या आहेत, खाजगी संस्था वाढलेत, असंही चित्र बघायला मिळते. डेअरी सेक्टरमध्ये सुद्धा एकेकाळी 100% महाराष्ट्राचा दुधाचा व्यवसाय हा सहकारात होता. आज तो फक्त 24% सहकारात राहिला. बाकी सगळा प्रायव्हेट सेक्टरनं एक्वायर केला. असं सुद्धा एक आव्हान त्या बाबतीत बघायला मिळते. आणि ह्या सगळ्या आव्हानांचा विचार करत असताना एक गोष्ट चांगली घडते की केंद्र सरकारमध्ये सहकार हा एक कृषी विभागाच्या अंतर छोटासा विभाग म्हणून काम करायचा. आणि ह्या वेळेला पहिल्यांदा असा निर्णय झाला की कृषी खातं वेगळं आणि सहकार आणि कृषीमधलं सहकार एक वेगळं विभाग केंद्र सरकारमध्ये निर्माण करावा, अशा प्रकारच्या एक संकल्पना त्या ठिकाणी मांडली गेली. आणि ह्याच्या मागचा हेतू हा आहे की सहकार हा कॉमन माणसांना रिप्रेझेंट करतो. छोट्या छोट्या लोकांना एकत्र करून त्यांचं मोठं व्यासपीठ निर्माण करतो. आणि त्यामुळं देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत जर आपल्याला विकासाचे फायदे पोचवायचे असतील तर हा सहकार बळकट झाला पाहिजे. आणि तसं काम आज वेगळ्या वेगळ्या धोरणातनं त्या ठिकाणी सुरू झालंय, ह्याचा आनंद खरं तर मला त्या ठिकाणी आहे. याच्या पुढे जाऊन तुम्ही जो मुद्दा काढलाय म्हणून मला विचारायचं आहे की एकूणच सहकार कारखानदारीला टिकवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांनी केलेलं योगदान आणि त्यातलं काय कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या महत्वाच्या बाबी आहेत ज्यांचा प्रामुख्याने इथे उल्लेख करावा लागेल? अनेक गोष्टी सहकारासाठी केल्या. म्हणजे आपण पहिल्यांदा शेअर कॅपिटल सरकारच्या वतीनं देण्याची योजना त्या ठिकाणी आणली. म्हणजे जसं सूतगिरणी जर एखादा करत असेल तर तुम्ही समजा एक 3 कोटी भाग भांडवल गोळा केलं तर 40% शेअर भांडवल सरकार देतं. काही ठिकाणी 1:3 ह्या प्रमाणात देतं. त्यानंतर गव्हर्नमेंट गॅरंटी सहकारी प्रकल्पांच्यासाठी देणारी व्यवस्था आपण अंमलात आणली. त्यानंतर NCDC नावाचं जे कॉर्पोरेशन देशाच्या पातळीवर काम करतं त्यांच्या माध्यमातून सहकाराला शक्ती देणाऱ्या अनेक योजना, म्हणजे अगदी कोऑपरेटिव्ह टुरिझमपासनं कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटल स्टोअरपासून म्हणजे अनेक सहकारातल्या वेगळ्या वेगळ्या ॲस्पेक्टना कव्हर करणाऱ्या योजना खरं तर NCDC मार्फत त्या ठिकाणी राबवल्या जातात. आणि अनेक बाबतीत सहकार टिकला पाहिजे हा विषय घेऊन पुढं सरकार जाण्याचा प्रयत्न करते. अगदी त्यातली एक चांगली गोष्ट सांगायची म्हटलं तर आता उदाहरणार्थ वारणा कारखान्याचं उदाहरण सांगेल की आपण सहकारात होणारा नफा हा ऊसाच्या दराच्या रूपानं वाटायचो आणि त्यामुळं FRP पेक्षा कितीतरी जास्त दर आपण द्यायचो. आणि हा जादा FRP पेक्षा दिलेला ऊसाचा दर हा त्याच्यावर इन्कम टॅक्स भरावा अशा प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी मांडली गेली. आणि एका वारणा कारखान्याला आम्हाला 225 कोटी रुपयाची नोटीस आहे की तुम्ही 225 कोटी रुपये टॅक्स चुकवलाय आणि तुम्ही भरा. असं जवळजवळ महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीचा हा आकडा जवळजवळ 6 ते 8 हजार कोटी रुपयांचा होता. आणि अनेक वर्ष हा विषय प्रलंबित होता. सुप्रीम कोर्टात वेगळ्या वेगळ्या ट्रायब्युनलमध्ये सुरू होता. मला वाटते पहिल्यांदा केंद्रात ज्यावेळेला हे सहकार खातं अस्तित्वात आलं आणि अमित भाईंनी जाहीर जे निर्णय घेतला की हा सगळा कर म्हणजे जुना FRP पेक्षा जास्त दिलेला दर जो इन्कम टॅक्समध्ये अट्रॅक्ट झालाय तो सगळा माफ करायचा. आणि इथून पुढं सुद्धा कुठल्याही साखर कारखान्यानं मग तो खाजगी असू दे किंवा सहकारी असू दे FRP पेक्षा जादा जरी दर दिला तर तो इन्कम टॅक्स त्याला अट्रॅक्ट होणार नाही किंवा टॅक्सच्या बाहेर असेल. म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा एक मोठा निर्णय खरं तर जुन्या कारखान्यांना आधार देत असताना आणि नवीन धोरणात्मक निर्णय घेत असताना सुद्धा त्या ठिकाणी घेतला गेला. अगदी शेवटी मी तुम्हाला खरं तर प्रश्न एक व्यापक थोडासा प्रश्न विचारतो की शेती, शेतकरी आणि सहकार याविषयीचं एक विजन म्हणून काय सांगता येईल? 2-3 गोष्टी आता प्रामुख्यानं आपल्याला कराव्या लागतील की शेतीला हे महत्व येतच जाणार आहे. प्रामुख्यानं शेतीच्या बाबतीत जो आपण विचार करतो की शेती अडचणीत काय येते तर ह्याला प्रामुख्यानं कारण आपण म्हणायचो की मागणी आणि पुरवठा जर बॅलन्स झाला नाही बरोबर तर दराचा चढ उतार होतो. आणि त्यामुळं क्रॉप प्रेडिक्ट करणं आणि त्याच्यानुसार लागवडीला मार्गदर्शन करणं ही व्यवस्था आता आपण अस्तित्वात आणायचं ठरवतो. आणि त्याप्रमाणे दुसरा जी हवामानावर शेती अवलंबून आहे तर हवामानाचं प्रेडिक्शन करणारी केंद्र अगदी सर्कल लेवलपर्यंत उभा करायची आणि शेतकऱ्याला अगोदर
प्रेडिक्शन हवामानाचं सुद्धा देणारी एक व्यवस्था अंमलात आणायची, हा सुद्धा विचार आज आपण त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही म्हटला त्याप्रमाणे की मार्केटिंगला मदत करणाऱ्या व्यवस्था काय करता येतील. बरोबर. म्हणून सगळ्या सहकारामध्ये बांधलेल्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या मालाचं मार्केटिंग करणारी एक व्यवस्था सेंट्रल लेवलच्या एका कोऑपरेटिव्हच्या मार्केटिंग कॉर्पोरेशननं करावी, अशा प्रकारचा एक विचार आज दिल्लीमध्ये आपण त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आहे. की कुणी वारणा कारखान्यानं समजा एक्सपोर्ट साखरेचा दर कोट करण्यापेक्षा सगळ्या देशातल्या सहकारी साखर कारखान्यांचं हे जे कॉर्पोरेशन असेल त्यांनी कुठल्या देशात गरज आहे, इंटरनॅशनल मार्केट काय आहे, आपण योग्य दर काय कोट केला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातनं एक व्यवस्था अस्तित्वात आणायचा आज प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. आणि हेच कॉर्पोरेशन आपल्याला जगाची बाजारपेठ, भारतातली बाजारपेठ, उत्पादन ह्याच्याशी निगडीत काम करायला जर आपण शिकलो तर ह्या तेजी मंदीचा जो काही वेळेला आपल्याला परिणाम होतो आणि अनेक नुकसान सोसावं लागतं, हे टाळता येण्याची शक्यता आपल्याला निर्माण करता येईल, असं काम आज सुरू आहे. बरं, धन्यवाद खरं तर विनय गुरुजी या संवादासाठी. शेती, शेतकरी आणि सहकार या निमित्तानं हा जो संवाद झाला, धन्यवाद. थँक्यू.